छडी लागे छमछम विद्या येई घमघम असं ऐकतच लहानाची जी पिढी मोठी झाली ती म्हणजे आजची पालकांची पिढी. असं असताना सुद्धा आपण आपल्या मुलांना अभ्यासात मारायचं का नाही, ओरडायचं का नाही, अशा कित्येक मोठ्या कात्रीमध्ये ती सापडलेली दिसते. आज आपण थोडंसं त्याच्याबद्दल बोलूया. बऱ्याचदा मुलांना मुळातच अभ्यास ही फारशी न आवडणारी गोष्ट आहे. असं असताना सुद्धा एखादी गोष्ट आली नाही म्हणून जेव्हा माझी आई किंवा वडील मला ओरडतात, हातावर फटका मारतात, अक्षर घाणेरडं आलं म्हणून ते इरेज करून टाकतात, काल आलेलं तुला आज आठवत नाही म्हणून आवाज चढवतात, तेव्हा मुलांना माझी कृती चुकतीये हे कळत नाही, तर मला अभ्यासात जमत नाही असा अविश्वास वाटतो. स्वतःबद्दल कमीपणाचं वाटून अशा वेळेस मुलं आई वडिलांना अभ्यासाला अगदी अवॉइड करायला लागतात. त्यामुळे आपला राग, मारणं, ओरडणं हे काहीही अभ्यासाच्या फेवरमध्ये नाही हे लक्षात घेऊन पालकांनी कमीत कमी वेळा ओरडायचंय, आवाज चढवायचाय. निदान अभ्यास घेत असतानाचा मुलांबरोबरचा आपला अनुभव अगदी आनंददायी नसेल तरी निदान दुःखदायी तरी नसेल याची आपण काळजी घेऊ शकतो. चुकांना सुधारणा म्हणू शकतो. काल तू छान केलं होतंस याचा विश्वास मुलांमध्ये संपादन करू शकतो. आपण दोघं मिळून ही गोष्ट छान कंप्लीट करू शकतो अशा टीमवर्क बद्दल बोलू शकतो. म्हणजे मुलं नक्कीच आनंदाने तुमच्याबरोबर अभ्यासाला बसायला तयार होतील आणि विद्या येण्यासाठी छडीची कुठलीही गरज लागणार नाही.